शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सहरस्यं तदङ्गं च गृहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आजपासून आपण श्रीमद भागवतातील 4थ्या स्कंदाला सुरुवात करीत आहोत. त्यामुळे अच्युत महाराज यांनी लिहिलेल्या अवतरणिकेतील 4थ्या स्कंदाचे अवतरणिकेचं वाचन आपण हा 4था स्कंद असेपर्यंत करणार आहोत. 4थ्या स्कंदामध्ये एकूण 31 अध्याय आहेत. चतुर्थ स्कंद. स्वयंभुव मनु कन्यका झाल्या विश्ववंशावळिका, प्रथमोध्यायनिका चतुर्थस्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञविध्वंस दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवासी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास. विष्णू पदप्राप्ती द्वादशी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथ्वीशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती. सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती. 19 शताश्वमेध.
पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथ्वीचे वंशविस्तार पृथ्वीचा प्रचेताशी बोध रुद्राचा 24वा अध्याय त्याचा पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी राणी क्रुद्ध झाली 26. चंडवेग आला लढाईशी 27. कालकन्या कथा पुरंजन स्त्रीरूप झाला अविज्ञातोपदेशे उद्धरला कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे प्रचेतास श्रीविष्णूचे 30व्यात वरदान प्रचेताशी नारदोपदेश परमपद प्राप्ती तयास 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यामुळे आज आपण 4थ्या स्कंधाला सुरुवात करीत आहोत. आत्तापर्यंत आपले 3 स्कंध झाले. कुठलाही एक ग्रंथ घेतला, साधं पुस्तक असेना, त्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, त्या ग्रंथातला विषय काय आहे, तो ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन काय आहे, त्यानंतर तो ग्रंथ कोणासाठी लिहिला, कोण अधिकारी आहे की ज्याच्यासाठी हा सगळा उपदेश केलेला आहे, आणि चौथं म्हटलं की त्यातला प्रतिपाद्य आणि प्रतिपादक संबंध, म्हणजे ज्या गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि ज्याने सांगितल्या त्या दोघांचा काय संबंध आहे. अशा प्रकारे याला आपण अनुबंध चतुष्ट असं म्हणतो. कुठल्याही ग्रंथाला हा अनुबंध चतुष्ट असतो. जसं श्रीमद्भगवद्गीता, त्यातला विषय काय आहे, अर्जुनाला उपदेश जो आहे, सर्वसामान्य माणूस ज्या ठिकाणी भ्रमित होतो, मायेमुळे भ्रमित होतो, त्या अर्जुनाच्या स्थितीला केलेला उपदेश. प्रयोजन काय की अर्जुन त्यावेळेस ते युद्धासाठी नाही म्हणाले होते आणि म्हणून भगवंतांनी पूर्ण उपदेश आपल्या सगळ्यांसाठी केलेला आहे. त्याचा अधिकारी कोण आहे की जो या पातळीचा आहे, जो भगवंताचा उपदेश स्पष्टपणे ऐकू शकेल, ज्याला तो समजू शकेल आणि ज्याप्रमाणे तो वर्तन करू शकेल, तो अधिकारी आहे. आणि प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध. विषय काय आहे त्या ठिकाणी की कर्म करणं, आणि कर्म करत असताना मी कर्म करत आहे हा भाव मनात न ठेवणं आणि कर्म करीत राहणं, कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं, हा सगळा त्याचा विषय आहे. आणि प्रतिपादक कोण आहे, हे सांगणारं कोण आहे, स्वतः भगवंत हे सांगत आहेत. म्हणून याला अनुबंध चतुष्ट असं म्हणतात अध्यात्माच्या परमार्थाच्या भाषेमध्ये. तसंच या ठिकाणी अनुबंध चतुष्ट या श्रीमद्भागवताच्या दृष्टीने काय आहे, विषय काय आहे की माणसाचा मृत्यू जवळ आलेला असताना त्याने काय केलं पाहिजे असा प्रश्न आहे. आणि मग प्रयोजन काय त्याचं की परीक्षित राजाने शुकदेवांना प्रश्न विचारले, माझा मृत्यू आता 7 दिवसात आहे, तर मी आता काय करावं तुम्ही सांगा. त्यानंतर अधिकारी कोण आहे की राजा परीक्षिती हा त्याचा अधिकारी आहे, शौनकादी ऋषी हे त्याचे अधिकारी आहेत, विदुर याचा अधिकारी आहे या सगळ्या तत्त्वज्ञानाचा. अशा पद्धतीने अधिकारी कोण आहे हे निश्चित झालं पाहिजे. आणि प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध, जी गोष्ट जे तत्त्वज्ञान त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि जे सांगत आहेत त्या दोघांचा काय संबंध. आता या ठिकाणी शुकदेव सांगत आहेत. शुकदेव आपण म्हणतो शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, पूर्ण वैराग्याची मूर्ती असणारे शुकदेव, अंगावर कपडासुद्धा नाही. आणि परीक्षित राजा एवढं मोठं वैभव आहे आणि त्या वैभवाचा त्याग एका क्षणामध्ये ज्याने केला, म्हणजे ज्याला हे समजलं की हे सगळं नश्वर आहे आणि एक भगवंत हाच साचार आहे, तोच खरा आहे, तो त्याचा अधिकारी. आणि मग त्याला जो उपदेश केला तो प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध आहे. या दृष्टीने श्रीमद्भागवताचे आपण आत्तापर्यंत 3 स्कंध पाहिले. आता आपण 4थ्या स्कंधामध्ये प्रवेश करणार आहोत. अजून एक गोष्ट मी सुरुवातीला सांगितली होती, कुठल्याही पुराणामध्ये 5 लक्षणं असतात, पण श्रीमद्भागवतामध्ये 10 लक्षणांनी युक्त असणारा हा ग्रंथ आहे. 5 लक्षणं जास्तीची यामध्ये आहेत आणि म्हणून त्याला श्रीमद्भागवत महापुराण असं म्हणतात. मत्स्य महापुराण, कुर्म महापुराण असं म्हणत नाही, त्याला महापुराणच म्हणतात, कारण त्यामध्ये 5 लक्षणाचाच विवेचन केलेलं आहे. पण यामध्ये 10 लक्षणाचं विवेचन असल्यामुळे याला श्रीमद्भागवत महापुराण असं म्हणतात. तो पण
याच ग्रंथामधला श्लोक आहे. स्कंद दुसऱ्यामध्ये 10व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणम ऊतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रयः. म्हणजे अधिकारी स्कंद, त्यानंतर साधन स्कंद, त्यानंतर स्थान, पोषणम, ऊतयः, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. आपल्याला आतापर्यंत माहीत झालं की श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. त्या 12 स्कंदामधला पहिला आणि दुसरा स्कंद जो आहे त्यामध्ये अधिकारी आणि साधन याचंच विवेचन केलेलं आहे. पहिला आणि दुसरा. अधिकारी कोण? आत्ता जसं आपण पाहिलं या अनुबंध चतुष्टयामध्ये की हा ग्रंथ कोणासाठी सांगितला, तर अधिकारी कोण? तर परीक्षित राजा, शौनकादी ऋषी हे जे आहेत, विदुर जे आहेत, हे त्याचे अधिकारी आहेत. म्हणजे आपल्याला तशा अवस्थेपर्यंत गेल्यानंतर या सगळ्या श्रीमद भागवताचं विवेचन, तो उपदेश जो आहे तो आपल्या खऱ्या अर्थाने समजू शकतो. आता साधन काय आहे? साधन म्हणजे हा पूर्ण उपदेश आहे जो स्वतः भगवंताने केलेला आहे उपदेश. श्री भगवानुवाच. गीतेमध्ये सुद्धा अनेक अध्यायांच्या सुरुवातीलाच भगवानुवाच येतं. म्हणजे त्या ठिकाणी अर्जुनाने प्रश्न विचारलेले नाहीत, पण अर्जुनावरच्या प्रेमामुळे भगवंतानेच लगेच उपदेश सांगायला सुरुवात केली. आता या उपदेशासाठी शिष्य आणि गुरु ही जी जोडी आहे त्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य असलं पाहिजे. शिष्याच्या मनामध्ये ज्ञानाची जागृती झाली पाहिजे आणि ती जागृती झाली म्हणून त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नावरचं उपदेश जो आहे ते गुरु सांगत असतात. आता गुरु सांगत असताना ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल 100 प्रश्नाची उत्तरं सांगत नाहीत. कारण त्यांना हे पाहायचं असतं की आपल्या शिष्याने हा जो प्रश्न विचारला आहे त्यामागे त्याचा उद्देश काय आहे हे ते आधी पडताळून पाहतात. खरीच त्याला त्या ज्ञानाची तहान लागली आहे का प्रश्न विचारायचा म्हणून त्याने प्रश्न विचारला. शाळेमध्ये कॉलेजमध्ये जसे विद्यार्थी प्रश्न विचारतात की विचारायचं म्हणून काहीतरी विचारायचं आणि शिक्षकांना समजलं पाहिजे की आपलं लक्ष आहे, एवढा जर त्याचा उद्देश असेल तर शिक्षक त्याचं पूर्णपणे निरसन करू शकत नाही. त्याप्रकारे या ठिकाणी जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न वैयक्तिक नाहीत, ते प्रश्न वैयक्तिक मोक्षाचे नाहीत. त्या प्रश्नामुळे सगळ्या जीवजंतूचं कल्याण होणार आहे, सगळ्यांच्या मृत्यूच्या पाशापासून त्याची सोडवणूक होणार आहे आणि सगळ्यांना मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग खुला होणार आहे. म्हणून धर्म भक्ती हे जे आहे ज्याचं विवेचन त्या ग्रंथामध्ये आहे ते सगळे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. म्हणून पहिला स्कंद आणि दुसरा स्कंद यामध्ये अधिकारी स्कंद पहिला आहे आणि दुसरा स्कंद हा साधन स्कंद आहे. आता या 2 गोष्टी संपल्या तर मग आता उरलेले स्कंद जे आहेत ते 10 आहेत आणि त्या 10 स्कंदाचा विषय काय आहे तर हे अत्र सर्गो विसर्गच. म्हणजे तिसरा स्कंद जो आहे तो सर्ग, चौथा जो आहे ते विसर्ग आहे. मग स्थानम, पोषण, ऊतयः, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशा प्रकारे तिसऱ्या स्कंदापासून हे 10 विषय आलेले आहेत. जसं तिसऱ्या स्कंदामध्ये आपण पाहतो की तिसरा स्कंद काय होता, आपण जो पाहिला तो त्यामध्ये काय काय होतं लक्षात घ्या. तिसऱ्या स्कंदामध्ये की त्यामध्ये आपण पाहिलं स्वयंभव मनु आणि शतरूपा आणि त्याही पूर्वी वराहयुद्ध त्यामध्ये भगवंतानी वराह अवतार घेतलेला आहे आणि हिरण्याक्षाला त्याचा वध झालेला आहे. म्हणजे पृथ्वीचं रक्षण झालेलं आहे. का झालं? कारण ती पृथ्वी रसातळाला गेली होती आणि तिला तिथून बाहेर काढायचं होतं आणि ब्रह्मदेवांचं जे कार्य आहे की या ठिकाणी उत्पत्ती करण्याचं आणि मग जी उत्पत्ती झाली मग त्याने राहायचं कुठे, म्हणून ती पृथ्वी पाहिजे आणि म्हणून ते साधनं निर्माण करणं हे जे आहे ते काम तिसऱ्या स्कंदामध्ये झालेलं आहे. म्हणजे तिसऱ्या स्कंदाला या ठिकाणी सर्ग म्हटलेला आहे. सर्ग याचा अर्थ जसं आपण मेडिकलच्या भाषेमध्ये सर्जन म्हणतो, सर्जन किंवा अध्यात्माच्या भाषेमध्ये सृजन म्हणतो. सृजन याचा अर्थ काय आहे की काहीतरी नवीन निर्माण करणं, हे म्हणजे सृजन. आता सृजन म्हणजे भगवंताने कशी पृथ्वी निर्माण केली, भगवंताच्या सुरुवातीपासूनची अवस्था काय, निर्गुण निराकार असं परब्रह्म आहे. त्याने एक संकल्प केला आणि त्या संकल्पाप्रमाणे हळूहळू सगळ्या गोष्टी घडत गेल्या. त्यामध्ये महत्त्व आलं, त्यामध्ये पंचमहाभूते आले, त्यामध्ये त्रिगुण आलं. असं होत होत ही सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणून तिसऱ्या स्कंदामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी पाहिल्या आहेत
त्या सगळ्या भगवंताने निर्माण केलेल्या आहेत. त्याला म्हणायचं स्थान सर्ग. आता चौथा स्कंद जो आहे त्या चौथा स्कंदाचा विषय म्हणजे विसर्ग. सर्ग झाला आणि आता विसर्ग. सर्गामध्ये काय होतं, जे भगवंताने निर्माण केलं ते त्याचं सगळं विवेचन तिसऱ्या स्कंदामध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं. त्यामध्ये कपिल महामुनींनी आपल्या आईला केलेला पूर्णपणे उपदेश जो आहे तो सुद्धा आपण पाहिला. आणि हा जो उपदेश आहे त्याला कपिलगीता म्हणतात. हीच कपिलगीता समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आईला, राणूबाईंना आपलं घर सोडत असताना, म्हणजे सोडल्यानंतर पुन्हा जेव्हा ते पहिल्यांदा त्या ठिकाणी आले जांबेमध्ये, तेव्हा आईला हा पूर्ण उपदेश केला. आणि हाच उपदेश, कपिलगीतेचा उपदेश समर्थाने पुन्हा एकदा केला जेव्हा आईचा मृत्यू समय जवळ आला होता. ते स्वतः त्या ठिकाणी आले आणि आईला वचन दिलं त्याप्रमाणे आईच्या सेवेमध्ये शेवटच्या क्षणी ते त्या ठिकाणी होते. आणि त्यावेळेस आई म्हणते की त्यावेळेस तू सगळा उपदेश केला, पण अजून काही माझ्या लक्षात नाही, आता मी म्हातारी झाली, असं म्हणून समर्थाने पुन्हा एकदा या कपिलगीतेचा उच्चार त्या ठिकाणी केलेला आहे. तर याला काय म्हणतो आपण की हा भगवंताने निर्माण केलेलं. आणि आता जे आहे विसर्ग. विसर्ग म्हणजे आता भगवंताने निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आता त्यामध्ये मानवाने काय काय निर्माण केलं हे आता या स्कंदामध्ये आपल्याला पाहायचं. चौथ्या स्कंदामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं प्रजा कशी निर्माण झाली. ब्रह्मदेवाने संकल्प केला. ब्रह्मदेवाच्या नंतर ब्रह्मदेवाचे पुत्र कोण, तर शंकर. कारण काय, छोट्या मुलाचं रूप गेलं, रुद्र म्हणजे रडणारा लहान बालक जे आहे ते बालकाच्या रूपामध्ये भगवान शंकराची निर्मिती झाली. ही सगळी भगवंताने केलेली निर्मिती आहे. पंचमहाभूत की जे आपल्याला निर्माण करता येत नाही. षष्टम किंचिन न विद्यते. श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये हा श्लोक त्या ठिकाणी येतो की 5 जे आहेत 5 महाभूतांपासूनच सगळी सृष्टी निर्माण झाली आहे. त्यामध्ये कोणीही संशोधन करून 6वी गोष्ट निर्माण करू शकत नाही, कारण ही सगळ्या गोष्टी भगवंताने निर्माण केलेल्या आहेत. त्याला सर्ग असे म्हणलेलं. आता विसर्ग म्हणजे माणसाने निर्माण केलेलं. माणसाने निर्माण केलेलं काय आहे, प्रत्येकच गोष्ट माणसाने. क्लोन आहे, क्लोनचा विचार केला तर हे माणसाने निर्माण केलेली प्रतिसृष्टी आहे. पण ती माणसाने जरी केली तरी आजच्या माणसाने 20व्या 19व्या शतकातल्या माणसाने केली असं नाही, पण पूर्वीच्या काळातसुद्धा आता अशी प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे. हे सुद्धा दाखले आपल्याला श्रीमद भागवतामध्ये पाहायला मिळतात. त्याप्रमाणे आता या ठिकाणी एक एक प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. जसं या ठिकाणी प्रश्न विचारले. परीक्षित राजाने 6 प्रश्न मुळामध्ये विचारले. वरियान एषते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मविद संमतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. म्हणजे परीक्षित राजाला शुकदेव म्हणतात, तू विचारलेला प्रश्न फार चांगला आहे, कारण त्या प्रश्नाच्या मागे तुझा हेतू जो आहे तो व्यक्तिगत नाही, जिज्ञासा म्हणून नाही किंवा कुतूहल पण नाही, पण त्यामध्ये सगळ्या लोकांचं हित जे आहे ते समाविष्ट आहे. मरणसमयी काय केलं पाहिजे माणसाने, जीवाने काय केलं पाहिजे, हा तुझा प्रश्न जो आहे तो इतर सर्वांचंच मरण जे आहे ते सुखावह करणारा असा प्रश्न आहे. आणि आत्मज्ञानी पुरुष आहेत, जे संत आहेत, महात्मे आहेत, ते अशा प्रश्नांना आदरपूर्वक असे उत्तर देतात. आणि जगामध्ये शिकण्यासारखं, जाणण्यासारखं काय आहे असा जो प्रश्न विचारला तर या जीवनाचं खरं सार काय आहे, या जीवनामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे. मनुष्य देह तर प्राप्त झाला, पण या देहाचं सार्थक कशामध्ये आहे, त्याचं उत्तर जे आहे ते आता मी तुला देतो. अशा प्रकारे शुकदेवाने परीक्षित राजाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हा तिसऱ्या स्कंदामध्ये आपण आता पाहिलं, जो आपला आत्ताच काल झाला संपला तो मागच्या आठवड्यात, संपूर्ण सृष्टीचे वर्णन, पंचमहाभूताचे वर्णन, मन, प्राण, इंद्रिये, त्यानंतर सृष्टी कशी निर्माण झाली, परीक्षितीने जे जे प्रश्न विचारले त्याचे प्रश्न, तेच प्रश्न कदाचित वेगळ्या शब्दामध्ये शौनकादी ऋषीने सुद्धा विचारले होते. आता विदुर जे आहेत ते सुद्धा सगळी घरची परिस्थिती, महायुद्ध हे सगळं पाहून त्याच्या आधीच त्याने आपला ग्रह सोडलेला आहे, घराचा त्याग केला आहे, ते तीर्थयात्रेला गेले. त्यावेळेस विदुर आणि मैत्रेय यांची भेट हरिद्वारच्या गंगेकाठी झाली. त्यामुळे तिसरा स्कंद, ज्याला सर्ग असं म्हणतात, त्यापासून आपण विदुर मैत्रेय असा संवाद या श्रीमद भागवतामध्ये येतो. त्यानंतर आपण पाहिलं की 10 मानसपुत्र
आता ही काही माणसाने निर्माण केलेली नाही. मानसपुत्र म्हणजे मनाने निर्माण केलं. ब्रह्मदेवाने मनात विचार केला आणि 10 पुत्र निर्माण झाले. मरीचिर, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, कृतु, भृगु, वसिष्ठ, दक्ष, दशमस्तत्र नारद आणि 10वे म्हणजे नारद. असा सृष्टी विस्तार झाला. हा 3ऱ्या स्कंदाचा विषय झाला. आता आपल्याला 4थ्या स्कंदाची सुरुवात करायची आहे. 4थ्या स्कंदाचं लक्षण काय आहे? अत्र सर्गो विसर्गच. 4था स्कंद म्हणजे विसर्ग, म्हणजे मनुष्याने निर्माण केलेली सृष्टी. आता यामध्ये 3-4 भाग फार महत्त्वाचे या स्कंदामध्ये. जसं आपण म्हणतो 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्माचं प्रतीक सांगणारं ही कथा या स्कंदामध्ये आहे. अर्थाबद्दलची कथा यामध्ये आहे. कामाची कथा आहे आणि मोक्षाचं सुद्धा वर्णन या ठिकाणी आहे. धर्म कोणाच्या रूपाने आहे की दक्ष यांनी केलेला यज्ञ या रूपाने या ठिकाणी धर्माचं पालन कसं करायला पाहिजे आणि कसं करू नये याचं विवेचन करणारी ही सगळी कथा दक्षाची आहे. अर्थ म्हणजे आपण असं म्हणतो, अर्थ म्हणजे इकॉनॉमिक्स, अर्थ म्हणजे पैसे कमावणे, पण त्यामध्ये समाधान नाही, त्यापेक्षा काहीतरी आहे हे सांगण्यासाठी ध्रुवाची कथा या ठिकाणी आहे. ध्रुवाला एकच होतं की माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं, पण ते त्याला म्हणजे तेवढंच होतं. बाकी घरी तर सगळं संपन्नता होती, पण ते होऊन भगवंताची प्राप्ती झाल्यानंतरसुद्धा ध्रुवाने काय मागितलं असेल तर मला 36,000 वर्ष राज्य करण्याची बुद्धी द्या, ते मला अधिकार द्या. हे अर्थ म्हणजे अर्थाचा अनर्थ कसा होतो आणि त्यामध्ये सुद्धा कशी चांगली व्यवस्था भगवंताने करून दिलेली आहे ती ध्रुवाची कथा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते. ध्रुव आणि त्याचे भाऊ उत्तम, सावत्र भाऊ. त्याच्यानंतर 3री कथा याच अध्यायामध्ये जी आहे, काम म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा. राजा पृथूचं चरित्र यामध्ये सगळ्या प्रकारे दिलेलं आहे. आणि शेवटी मोक्षप्राप्तीसाठी खूप छान आख्यान, जे खूप महत्त्वाचं आख्यान श्रीमद्भागवताचं पूर्ण आख्यान जे आहे तर पुरंजनाचं उपाख्यान जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. या काही गोष्टी जर आपल्याला समजलं तर आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच माणसाचा बदलून जातो. दुसरी गोष्ट या संदर्भात सांगायची, हे जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत त्यामध्ये आता सध्या आपल्याकडे जे सुरू आहे ते श्री राम प्रतिष्ठा नावाचं एक ॲप नवीन तयार झालेलं आहे. आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज यांनी, जे त्या अयोध्येच्या राम मंदिराच्या बांधकामाचे खजिनदार आहेत, त्यांनी हे सगळं सुरुवात केलेलं आहे. ते म्हणतात की अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण होणार आहे, पण ते नुसतं राम मंदिर निर्माण करून आपण तिथे दर्शन घेऊन तेवढंच तिथे थांबू नका, पण त्या मंदिराच्या निर्मितीसाठी सगळ्या लोकांमध्ये त्यांच्या मनामध्ये श्रीरामाबद्दलचा भक्तिभाव निर्माण झाला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी संकल्प केला की या मंदिराच्या स्थापनेपर्यंत, त्या ठिकाणी रामाच्या स्थापनेपर्यंत सगळ्यांनी मिळून आपण काहीतरी आराधना केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी जो संकल्प केला तो 100 कोटी हनुमान चालिसाचे पाठ करण्याचा संकल्प केलेला आहे. आता हा संकल्प 1-2 ठिकाणी मी वाचला, त्या वेबसाईटवर पण वाचला आणि त्याप्रमाणे मी त्यामध्ये जॉईनसुद्धा झालो. आता 4 दिवसामध्ये मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा ॲपमध्ये 1,16,00,000 एवढे पाठ हनुमान चालिसाचे झाले होते 4 दिवसापूर्वी. आणि आज जी परिस्थिती आहे 1,51,00,000 म्हणजे 16 लाखापासून 51 जे आहे ते फक्त 4 दिवसामध्ये हनुमान चालिसाचे पाठ झालेले आहेत. त्या हनुमान चालिसाची सुरुवात जी आहे ती या 4ही पुरुषार्थाने आहे, म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम केलेला आहे. श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारू बरनऊ रघुवीर विमल जस जो दायक फलचारू. म्हणजे श्री गुरुचरण सरोज म्हणजे आपल्या श्रीगुरूच्या चरणाशी मी नतमस्तक होतो, कारण त्यांच्याकडून आता मला बरनऊ रघुवर विमल जस म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचं विमळ असं जे यश आहे त्याचं वर्णन त्यांच्याकडून मला ऐकायचं आहे. आणि हे सगळं ऐकण्यामुळे काय प्राप्त होणार आहे, जो दायक फलचारी, धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्ती करून देणारे उपदेश जो आहे तो मला श्रीगुरूंच्याकडून ऐकायचा आहे. असं म्हणून या ठिकाणी श्रीराम प्रतिष्ठा असं ॲप आहे,
ओघाने ही गोष्ट झाली. आपण सर्वांनी ते जॉईन करावं एवढंच फक्त मला सांगायचं आहे. आता आपण या अध्यायाच्या, या स्कंधाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. मागच्या अध्यायात आपण पाहिलं स्वयंभू मनु शतरूपा यांच्या 3 मुली, प्रसूती, आकुती आणि देवहूती. त्यामधल्या देवहूतीचं जे विवाह आहे तो कर्दम ऋषींशी झाला आहे. कर्दम आणि देवहूती यांचा विवाह, त्यांचा विहार, त्यांनी केलेली तपश्चर्या, त्यानंतर कपिल महामुनींचा जन्म, जे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार होते, आणि कपिल महामुनींनी उपदेश जो केला आपल्या पित्यांना सुद्धा केला आणि आईला सुद्धा नंतर केला, ते सर्व अध्याय आपण पाहिलेले आहेत. आता राहिला कोण? तर आकुती आणि प्रसूती या 2 मुली ज्या आहेत, स्वयंभू मनु आणि शतरूपा, तर यांचा वंश काय आहे तो आपल्याला आता या 4थ्या स्कंदामध्ये पाहायचा आहे. आणि त्यांचे 2 मुलंसुद्धा आहेत, प्रियव्रत आणि उत्तानपाद. आता आपण या 3ऱ्या स्कंदाला सुरुवात करीत आहोत. 3ऱ्या स्कंदाचा जसं मी सांगितलं की 3ऱ्या स्कंदापासून विदुर मैत्रेय यांचा संवाद सुरू होतो. या ठिकाणी मैत्रेय उवाच मनोस्तु शतरूपायां तिस्रः कन्याश्च जज्ञिरे आकुतिर् देवहूतिश्च प्रसूतिर् इति विश्रुताः. म्हणजे स्वयंभुव मनोला महाराणी शतरूपेपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 मुलं झाले, आणि त्याशिवाय 3 कन्या, 3 कन्या झाल्या. त्या म्हणजे आकुती, देवहूती आणि प्रसूती. आता काही काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. या ठिकाणच्या आकुतीला भाऊ होते, उत्तानपाद आणि प्रियव्रत. आकुतीला भाऊ होते हे दोघे, आणि तरी म्हणजे 3 बहिणी आणि 2 भाऊ असे या दोघांचे, स्वयंभू आणि शतरूपेचे 5 मुलं होते. तरी त्यांनी आकुतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार केला होता. आता पुत्रिका धर्म हा एक विषय थोडा समजून घेऊया. आजकाल आपल्याला पाहायला तसं मिळत नाही, पण कुठे असेल तर काय म्हणजे एखादा आपण शोध पण घेऊ शकतो कधी कुठे असेल तर पुत्रिका धर्म याचा अर्थ की आईवडील आहेत, त्यांची मुलगी आहे, त्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि पुत्रिका धर्माने ते लग्न करायचं आहे. म्हणजे आता मुलीचं लग्न आपण ज्या मुलाशी करू, म्हणजे जो जावई होणार आहे त्या जावयाशी असा एक करार, आजच्या भाषेमध्ये करार किंवा एक त्यांच्याशी बोलणं करून घ्यायचं की तुम्हाला जो मुलगा होईल तो तुम्ही आम्हाला अर्पण करायचा. म्हणजे मुलगी आणि जावई यांच्यापासून होणारा जो मुलगा आहे तो त्यांनी आणून सासऱ्याजवळ द्यायचा, म्हणजे त्याचं संगोपन सासऱ्याने करायचं. आणि त्या व्यतिरिक्त त्यांना जी मुलं होती त्याचा सांभाळ त्या मुलीने आणि जावयाने करायचा. तसं या ठिकाणी झालेलं आहे. आकुती जे आहे तिचं लग्न जे आहे ते ऋषी प्रजापतींशी झालेलं आहे. हे ऋषी होते, फार मोठे ऋषी होते. आकुतीचं लग्न त्यांच्यापासून त्यांना एक पुरुष आणि एक स्त्री झाली, अशी जोडी उत्पन्न झाली. त्यामधला जो पुरुष होता तो म्हणजे साक्षात भगवंताचे अवतार होते. त्यांचं नाव यज्ञ पुरुष यज्ञ. आणि मग त्या यज्ञाला या पुत्रिका धर्मानुसार त्यांच्या म्हणजे आकुतीच्या आईवडील म्हणजे स्वयंभू मनु आणि शतरूपा यांच्याकडे त्यांनी आणून दिलं. आणि जी स्त्री होती तिचा सांभाळ मात्र त्यांनी दोघांनी केला, म्हणजे ऋषी प्रजापती आणि आकुती यांनी केला. आता ही जी मुलगी होती ती प्रत्यक्ष लक्ष्मीचा अंश होता, लक्ष्मीच्या अंशरूपाने होती, आणि तिचं नाव होतं दक्षिणा. म्हणजे मुलगी जी आहे ती दक्षिणा. आणि जो मुलगा झाला तो वडिलांना आणून दिला आणि वडिलांनी त्याचा सांभाळ केला. त्या मुलाचं, त्या ऋषीचं नाव आहे यज्ञ. आपण या 2 गोष्टी पाहतो, यज्ञ आणि यज्ञासाठी लागणारी दक्षिणा. यज्ञ आणि दक्षिणा या 2 गोष्टी वेगळ्या राहू शकत नाहीत, कारण ती लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि यज्ञ हा प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. जसं लक्ष्मी आणि लक्ष्मीपती हे जसे वेगळे राहू शकत नाही, जसं माया आणि मायापती हे जसे वेगळे राहू शकत नाही, तसे हे यज्ञ आणि दक्षिणा हे पहिलं जोडपं. आता याला विसर्ग का म्हटलं हे लक्षात आलं असेल, कारण आता यापुढे जेवढं काही संतान वंशाचं चरित्र आहे त्यामध्ये मानवाने निर्माण केलेली सगळी संतती आहे. पण 3ऱ्या स्कंदामध्ये जे आहे ते भगवंताने निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. आता ही दक्षिणा जी आहे ती विवाह योग्य झाली आणि म्हणून तिचं यज्ञाबरोबर तिचा विवाह झाला. आता या दोघांच्या पोटी
म्हणजे यज्ञ आणि दक्षिणा यांच्या पोटी जी मुलं झाली त्यांना तुषित देव असं म्हणतात. आता तुषित देव काय आहे पहा, त्याचं वर्णन. हे तुषित देव 12 देव आहेत, 12 आहेत ते. त्यांचं नाव आहे तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इद्म, कवी, विभू, स्वर्ण, सुखदेव, सुदेव आणि रोचन असे हे 12 देवता आहेत. आता यांना तुषित देव म्हटलेलं आहे. प्रत्येक मन्वंतरामध्ये एक मनू असतात, त्यानंतर एक इंद्र असतो. तर तसं ह्या मन्वंतरामध्ये पहिलं मन्वंतर जे आहे त्यामध्ये स्वयंभुव मनू हे मन्वंतर आहे, मनू आहेत आणि त्यांचे 2 पुत्रसुद्धा आहेत. आणि त्या ठिकाणचे इंद्र जे आहेत म्हणजे सगळ्या देवतांचे प्रमुख जे आहेत, राजा जे आहेत ते म्हणजे यज्ञ. यज्ञ आपण आत्ताच पाहिलं की यांचा स्वयंभू मनूचे नातू असणारे यज्ञ किंवा त्यांचा मुलगाच झाला होता तो. त्याप्रमाणे आता मनूची दुसरी कन्या जी आहे ती देवहूती जी आहे. तर देवहूतीबद्दल, देवहूती मदा दत्तात कर्ममायात मजा मनुः तत्संबंधी श्रुतप्रायम भवता गदतो मम. देवहूतीने मनूने आपली कन्या देवहूती ही कर्दम ऋषींना दिली होती आणि तिचा सगळा जो वंशविस्तार जो आहे तो आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलेला आहे. आणि आता तिसरी कन्या जी आहे तिचं नाव आहे प्रसूती. प्रसूती ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती यांना दिली होती. लक्षात घ्या, मनु, शतरूपा, त्यांचे 5 मुलं प्रियव्रत, उत्तानपाद, आकुती, देवहूती, प्रसूती. आणि त्यानंतर पुत्रिका धर्मानुसार रुची आणि प्रजापती यांचा विवाह, त्यामध्ये उत्पन्न झाले दक्षिणा आणि यज्ञ. आणि त्यानंतर आकुती जी आहे ही जी मुलगी आहे ती रुची प्रजापतींना दिली होती. आणि त्यांच्या झालं पुढे स्वयंभुवने आकुती आपल्याकडे आणलं आणि दक्षिणा तिकडे आपल्या आईवडिलांच्या बरोबर राहील. नंतर त्यांचा विवाह झाला. आणि हे 12 तुषित देव. आता तुषित देवबद्दल आपण पाहत होतो की हे मन्वंतर कोणतं होतं ते स्वयंभुव मन्वंतर. 14 मन्वंतर असतात. ब्रह्मदेवाच्या किंवा त्या सगळ्या सृष्टीच्या पूर्ण रचनेपासून त्याचा प्रलय होईपर्यंत जेवढा काळ आहे त्या काळामध्ये 1000 चतुर्युगे होतात. हा भाग आपण मागे पाहिलाच आहे, पण पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी म्हणून सांगतो. कृत, त्रेता, द्वापार, कली म्हणजे 1 युग, असे 1000 युग होतात. तेव्हा सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, तिचा पुढे संहार होतो. आता त्यावेळेस स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीची आधी सप्तर्षी होते. सप्तर्षी प्रत्येक वेळेस ते बदलत असतात, त्यांची नावंसुद्धा वेगवेगळे आहेत. त्याचा इंद्र जो आहे तो यज्ञ भगवंत होते. प्रियव्रत, उत्तानपाद त्याच काळामध्ये होते. त्यानंतर आता तिसरी मुलगी जी आहे तिचा वंशविस्तार आपल्याला पाहायचा आहे. मनु, शतरूपा यांची दुसरी कन्या देवहूती कर्दम आपण पाहिलं. आणि तिसरी कन्या जी आहे ती प्रसूती आणि दक्ष प्रजापती यांच्याबद्दल. आता कर्दम ऋषी जे आहेत आणि देवहूती यांच्या 9 कन्यांचा विस्तार या ठिकाणी दिलेला आहे. या पूर्ण अध्यायात आणि आता यापुढे श्रीमद भागवतामध्ये इतकी नावं येणार आहेत. कोणाचे कोण, कोणाचे आईवडील, त्यांचे मुलं कोण, त्यांचे जावई कोण, हे सगळं आपण जर पाहत बसलो तर डोकं चक्रावून जातं. सहज सोप्या शब्दात सांगतो. जेव्हा वंदनीय अक्का वेलणकरांच्या श्रीमद भागवत सप्ताहासाठी आम्ही दोघे जात होतो, त्यावेळेस समोर बसून हिला फार हौस होती. कागद घेऊन ती अक्का जेवढं भागवत सांगायचे त्यामधल्या सगळ्या नोट्स त्या ठिकाणी लिहून काढायचे. अक्कांना ऐकू येत नव्हतं, पण अक्का रोज पाहत होत्या की ही पोरगी काहीतरी रोज लिहून घेते. आणि 2-4 दिवस झाले तेव्हा अक्का म्हणाल्या, एवढं सगळं लिहून घेते, भागवत सांगणार आहे का? तर ही म्हणे, हो मी सांगते म्हणे. आणि त्या काळातसुद्धा तिचा संधिवात तसाच होता, आज जसा आहे तसा. आणि त्यामुळे जेव्हा भागवत उघडून पाहिलं आणि जेव्हा त्याचा हा सगळा विस्तार पाहिला तेव्हा लक्षात आलं की हे काम काही फार सोपं नाही. यामध्ये हजारो नावं आहेत, हजारो नाती आहेत, हजारो कथा आहेत आणि ते सांगणं फार अवघड आहे. मग त्या काळामध्ये 96-98मध्ये भागवताचा अभ्यास हिने सुरू केला आणि पहिला भागवत सप्ताह जो आहे तो अंबरनाथला अक्कांच्या मंदिरामध्ये झाला. आणि त्याच वेळेस हिचा सप्ताह झाला. मी म्हटलं की बा सगळ्या तुम्ही महिलांनाच भागवताचा अधिकार देत आहात, माणूस नको का भागवत सांगायला? तेव्हा अक्का मला म्हणाल्या, तुम्ही सांगता का? म्हटलं हो, तर पुढच्या वर्षीपासून तुमचा सप्ताह. त्यामुळे 98च्या
गोकुळाष्टमीला माझा सप्ताह त्या ठिकाणी झाला. म्हणजे या भागवताची व्याप्ती किती आहे हे आता आपल्याला हळूहळू समजत असेल. आत्ताच तर मी 50 नावं घेतलीत. तर हे तुषित देव झाले. आता कला आणि मरीची, कर्दम आणि देवती यांच्या 9 कन्या ज्या आहेत त्यामध्ये कला ही मरीची ऋषींना दिली आणि त्यांचे पुत्र असणारे कश्यप आणि पौर्णिमा. आता हे कश्यप जे आहेत यांचंच नाव धर्मसुद्धा आहे. ही जी पौर्णिमा आहे, पौर्णिमा हिला 3 मुलं म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी झाली, विरज, विश्वग आणि देवकन्या. आणि ही जी देवकन्या मुलगी आहे हीच पुढे श्रीहरीच्या चरणापासून निर्माण झालेली गंगा नदी ही निर्माण झाली. अजून एक कन्या जी आहे ती आहे अनसूया. अनसूया जी आहे ती अत्री ऋषींना दिलेली आहे. अनसूयात्मज, अत्री पुत्र, आत्रेय, दत्तात्रेय. तर यांना झालेली 3 मुलं. यामध्ये अनसूया आणि अत्री ऋषी यांनी भगवंताच्या प्रेरणेने वृक्ष पर्वतावर जाऊन तपश्चर्या केली होती. आणि त्यामध्ये जो या जगाचा ईश्वर आहे त्याला मला प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासारखा मला संतान व्हावा हीच एक इच्छा ठेवून मनामध्ये ठेवून त्यांनी तपश्चर्या केली. त्या अत्री देवांनी, अत्री ऋषींनी पुढे देवांची स्तुती केली. ती स्तुतीसुद्धा याच अध्यायामध्ये 8-10 श्लोकांमध्ये दिलेली आहे. तो काही आपण पूर्ण विस्तार पाहणार नाही. त्यामध्ये उत्पत्ती जी आहे, अत्री ऋषी देवांची स्तुती करतात. त्यामध्ये ते म्हणतात ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी निर्माण केली. त्यानंतर विष्णू, पालनकर्ता जो विष्णू आहे, जो सगळ्यांच्या अंतरात्म्यामध्ये आहे, जाणीव ज्याला असं म्हणतो त्याला जाणीव असं म्हणतात. ती जाणीव असल्यामुळे आपल्या जीवाचं रक्षण होतं. म्हणजे ती स्थिती आहे, ते विष्णूचं कार्य ते आहे. आणि जे लय जो आहे तो भगवान शंकराचं कार्य आहे. म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 कार्यासाठी उत्पन्न झाले. आणि अशा देवांची मी आराधना करतो, त्यांचं तपश्चर्या करतो असं म्हणून अत्री ऋषींनी घोर तपश्चर्या केली. आता अत्री ऋषी हे जगताच्या निर्मितीचे कारण असणाऱ्या एकाच भगवंताची आराधना करीत होते. पण त्यांच्यासमोर प्रगट झाले तर हे 3 देव प्रगट झाले. आता ते म्हणतात मी तर एकाच देवाची आराधना केली आणि माझ्यासमोर तर तुम्ही 3ही देव या ठिकाणी प्रगट झालेले आहात. मी संतती प्राप्तीसाठी मी ही देवाची आराधना केली, तर त्या ठिकाणी आपण तिघे कसे काय आला त्या ठिकाणी असा प्रश्न अत्री ऋषींनी या ठिकाणी विचारलेला आहे. तेव्हा सगळ्या देवता ज्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या देवता या ज्या प्रकट झाल्या ब्रह्मा, विष्णू, महेश, ते आता आपलं सगळं कथन करत आहेत या अत्री ऋषींची तपश्चर्या पाहून. ते जसं म्हणाले की मी संकल्प केला होता भगवंतासारखा पुत्र व्हावा म्हणून, पण या ठिकाणी तर मला तुम्ही 3 रूपाने या ठिकाणी दिसत आहेत. मग तेव्हा ते सांगतात की आमच्याच अंशरूपाने तुझ्या ठिकाणी 3 पुत्र निर्माण होतील. ब्रह्मदेवाचा अंश असणारा चंद्र, विष्णूचा अंश असणारा दत्तात्रेय आणि शंकराचा अंश असणारे दुर्वास ऋषी. चंद्र, दत्तात्रेय आणि दुर्वास. बऱ्याच ठिकाणी एकमुखी दत्ताचे मंदिरं आहेत आपण पाहिले असतील, अनेक गावामध्ये आहेत. आणि 3 मुखाचे सुद्धा आहेत. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांचं प्रतीक असणारे. तर ते आमच्याच कृपेने, आमच्याच अंशरूपाने हे 3 पुत्र तुम्हाला होतील असं अत्री अनुसूयेला सांगितलेलं आहे. तसा दत्तात्रेयाचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंतीला झालेला आहे. त्याच दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आमचे भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचा जन्म झालेला आहे. कोयाळ मठाचे जे यादव स्वामी जे नारदावतरी होते त्यांचे मोठे भाऊ माधव, या माधवांचा मुलगा ज्यांचं नाव पुन्हा दत्तात्रेयच आहे, यांचासुद्धा जन्म याच दत्त जयंतीच्या दिवशी झालेला आहे. आता अजून एक कन्या जी आहे 13 कन्यापैकी श्रद्धा. आता श्रद्धा हिचा विवाह अंगिरा ऋषीशी झालेला आहे. श्रद्धा आणि अंगिरा लक्षात ठेवणं फार अवघड आहे. ज्यांना थोडंसं कॉम्प्युटरचं ज्ञान असेल त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, एक वंशावळी जे आहेत, इंग्लिशमध्ये एक नाव आहे त्याचं, त्याप्रमाणे ते जर तयार केलं तर हे चांगल्या प्रकारे आपल्याला लक्षात राहू शकतं. श्रद्धा अंगिरा ऋषींना दिली होती. त्यांच्या पोटी 4 कन्या झाल्या. सीनावाली, कुहू, राका आणि अनुमती या 4 कन्या झाल्या.
आणि त्याशिवाय त्यांना उतथ्य जे साक्षात भगवंताचे अवतार होते आणि ब्रह्मनिष्ठ असे बृहस्पती हे 2 पुत्र झाले. आता बृहस्पतीबद्दल आपल्याला माहिती आहे, देवांचे गुरु असणारे बृहस्पती. तर देवांचे गुरु असणारे बृहस्पती यांचे आईवडील कोण? तर श्रद्धा आणि अंगिरा. आणि श्रद्धा आणि अंगिरा यांचे आईवडील कोण? तर धर्म म्हणजे कश्यप आणि प्रसूती दक्ष प्रजापतींची कन्या ही असणारी श्रद्धा. पुढे येतं वर्णन येतं हविर्भू आणि पुलत्स्य. ही जी कन्या आहे हविर्भू नावाची, 13 कन्यापैकी त्यामधली एक महर्षी अगस्त्याला दिली. नाही, हविर्भू पुलत्स्य जे आहेत त्यांच्या पोटी महर्षी अगस्त्यांचा जन्म झाला आणि महातपस्वी असे विश्रवा यांचा जन्म झाला. आता हे अगस्त्य जे आहेत ते म्हणजे काय की आता ते पुढील जन्मामध्ये जठराग्नी रूपाने झाले. आता लक्षात घ्या, आपल्यामध्ये असणारा जठराग्नी, मला भूक लागली, भूर्कोदरा हा शब्द गीतेमध्ये वापरलेला आहे, ते म्हणजे या अगस्त्य ऋषींचं रूप आहे. आणि विश्रवा हा महातपस्वी विश्रवा झाले हविर्भू आणि पुलत्स्य ऋषींच्या पोटी. या विश्रवांनी 2 पत्नी त्यांच्या होत्या, विश्रवा आणि इडाविडा. आणि त्यांच्यापासून झालेला पुत्र म्हणजे कुबेर. कुबेर म्हणजे ते देवतांचे खजिनदार आहेत. आज जे अयोध्येच्या राम मंदिराचे खजिनदार जसे आपले गोविंद देवगिरीजी महाराज आहेत, त्याप्रमाणे कुबेर जे आहेत ते या ठिकाणी निर्माण झाले. कोणाकडून? विश्रवा आणि इडाविडा म्हणजे धर्म आणि त्या धर्माची कन्या जी आहे तिचे हे नातू आहेत. आता या कुबेरांच्या एक गोष्ट झाली. आता दुसरी पत्नी जी आहे विश्रवा आणि केशिनी, म्हणजे वडील एकच आहेत, आई या 2 आहेत, इडाविडा आणि केशिनी. आईच्या पोटी कुबेर झाले की ज्यांच्यावर एवढा विश्वास की सगळ्या देवतांचे ते खजिनदार झाले. आणि विश्रवा आणि केशिनी ही जी दुसरी पत्नी होती तिच्या पोटी झाले ते रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. म्हणजे आता लक्षात घ्या, रामायण कुठे, महाभारत कुठे आणि श्रीमद भागवत कुठे, पण सगळ्यांची एक दुसऱ्यांची लिंक आहे. आजच मोठं आपण काही वेबसाईट दिली आणि लिंक दिली की कुठेही जॉईन होऊ शकतो, पण या ठिकाणी हे सगळे एकत्र जॉईन झालेले आहेत. त्यामधले काही चांगल्या गुणाचे आहेत, काही तमोगुणाचे आहेत, काही रजोगुणाचे आहेत, पण त्यांचे त्यांचे गुण ओळखून त्यांनी केलेला जो पराक्रम आहे तो सुद्धा पाहणं फार महत्त्वाचं आहे. तर रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. आता एकाच आईवडिलांच्या पोटी रावण झाले, कुंभकर्ण झाले, विभीषण झाले, पण या तिघांमध्ये सुद्धा किती फरक आहे पहा. रावण दशग्रंथी ब्राह्मण आहेत, कुंभकर्ण याला निद्रेशिवाय दुसरं काहीच समजत नाही, 2 वेळेस जेवणं ते 6 महिने आणि 6 महिने झोप घेणं. आणि विभीषण जो आहे एवढ्या शत्रूच्या गरड्यात राहूनसुद्धा रामनामाचा जप करणारे हे विभीषण आहेत. हनुमंत आणि विभीषण या दोघांना अमर केलेलं आहे. पुढे आता अजून एक कन्या जी आहे ती आहे, तिचं नाव गती. गती आणि पुलह यांचा विवाह झाला. त्यांना 3 पुत्र झाले, कर्मश्रेष्ठ, वरियान आणि सहिष्णू. नुसतं आता ऐकूनच घ्यायचं, फक्त काय बोलण्यासारखं काहीच नाही, नुसतं ऐकायचं. काय लक्षात राहील तेवढं राहील. पण एक लक्षात घ्या, एवढं सगळं झालं तरी या सगळ्यांचा उद्देश काय, प्रतिपाद्य प्रतिपादक काय आहे संबंध? संबंध हाच आहे की भगवंताच्या लीलांचं श्रवण करणं, कीर्तन करणं, दुसऱ्याला सांगणं, दुसऱ्याकडून ऐकणं, यामध्ये सुद्धा जीवाचा उद्धार होतो. आणि त्यामुळे हे सगळं आपल्याला ऐकून घ्यावंच लागेल, चांगल्या मार्गात जायचं असेल तर. आणि नसेल तर काय, आपण आपले मोकळे आहेत. आमच्याकडे वेबसाईटच सुरू नाही झाली, आमच्याकडे कव्हरेजच नव्हतं, हे सगळे पळवाटा पुष्कळ आहेत, हजारो आहेत. आता पुढे अजून एक जोडपं येतं, त्याचं नाव आहे क्रिया आणि कृतू. क्रिया ही जी मुलगी आहे धर्माची, कश्यप ऋषींची, क्रिया आणि कृतू. आता क्रिया म्हणजे आपण एखादी क्रिया केली, कृतू म्हणजे ती क्रिया झाली. आता क्रिया आणि कृतू यांच्यापासून कृतूच्या ब्रह्मतेजाने तळपणारे असे आता किती मुलं झाले असतील. फक्त ऐकायचं आणि श्रद्धा ठेवायची, त्यामध्ये पुन्हा जास्त चौकशी करायची नाही. हे अध्यात्माचा एक विशेष भाग आहे की या गोष्टींवर विश्वास ठेवलाच पाहिजे. मला हे पटत नाही तर तुमच्या पटणारा कोणीही विचारत नाही.
त्यांना 60,000 ऋषी झाले. कोणाला? क्रिया आणि कृतू यांना 60,000 ऋषी झाले. त्यांना वालखिल्य असे म्हणतात. अनेक पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे. देवी भागवतामध्ये सुद्धा याचा उल्लेख झालेला आहे. त्यानंतर आता येतं अरुंधती आणि वसिष्ठ. अरुंधती मातेचं दुसरं नाव म्हणजे ऊर्जा. ऊर्जा किंवा अरुंधती. तिचे पती म्हणजे वसिष्ठ. आपल्याकडे सुद्धा अरुंधती आहे घड्याळजी. तिचे पती म्हणजे वसिष्ठ म्हणजे आपले सुधीरराव. तर या अरुंधती आणि वसिष्ठ यांच्या पोटी 7 मुलं झाली. त्यामधले प्रमुख जे आहे, पहिले जे आहे ते चित्रकेतू आहे. ह्या चित्रकेतूचा उल्लेख पुन्हा पुढे येणारच आहे आपल्याला, तेही लक्षात ठेवा. पण आता काय काय लक्षात ठेवा फार अवघड आहे. तर हे जे 7 ब्रह्मर्षी झाले त्यांची नावं आहेत चित्रकेतू, सुरोची, विरजा, मित्र, उल्बण, वसुभ्रद्यान आणि द्युमान असे 7 पुत्र त्यांच्या पुढे झाले. पुढे आता चित्ती नावाची मुलगी आहे. तिचा विवाह अथर्व ऋषींशी झाला. चित्ती आणि अथर्व ऋषी. आणि यांच्या पोटी जो जन्म झाला ते ऋषी म्हणजे त्यांचं नाव आहे अश्वशिरा. अश्वशिरा म्हणजे त्यांचं दुसरं नाव आहे दधीची. आता या दधीचीचा उल्लेख जन्नू, जान्हवी, रामायण या सगळ्यांमध्ये येतो. गावोगावी अनेक संस्था असतात ज्यामध्ये डोळ्याचं दान करा, आपल्या हाडांचं दान करा असं जे मेडिकलचे लोक सांगत असतात. त्याचे जे प्रमुख आहेत अनेक संस्थांची नावंसुद्धा याच दधीची यांच्यावरून पडलेली आहेत. अवयवदान जे आहेत हे पहिल्यांदा करणारे हे दधीचे आहेत. त्यांचे आईवडील म्हणजे चित्ती आणि अथर्व ऋषी आणि त्यांचे आईवडील म्हणजे आजोबा आजी म्हणजे धर्म आणि त्यांची पत्नी. आता याच्यानंतर 13 कन्या असल्यामुळे आपण इथं थकून जातो. आता पुढची कन्या जी आहे तिचं आता पहा विशेष काय ते. भृगुख्याता महाभागः पत्न्यां पुत्रान् जिजनत धातारं च विधातारं श्रियंच भगवत पराम. म्हणजे ख्याती ही जी कन्या आहे ती भृगु ऋषींना दिली होती. आता भृगु ऋषी मुद्दाम लक्षात ठेवा 3-4ला त्यांचा उल्लेख येतो. काही ठिकाणी चांगल्या अर्थाने येतो, काही ठिकाणी चांगल्या अर्थाने येतसुद्धा नाही. भृगु ऋषींनी सर्वात प्रथम ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतेंपैकी कोणाला सगळ्या यज्ञाचा भाग द्यायचा, यामधले श्रेष्ठ कोण आहेत हे पाहण्याचं काम भृगु ऋषींनी केलेले आहे. म्हणजे जे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचीसुद्धा परीक्षा पाहणारे एवढा अधिकार असणारे भृगु ऋषी आहेत. ज्या भृगूंनी लाथ मारल्यानंतर भगवंताने ते आपल्या छातीवर धारण केलं. हृदयी श्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तया पुढे कंठस्थान दयासे मुनिजन अवलोकिती. त्या भृगु ऋषींच्या अजून एक पत्नी होती त्यांची कवी नावाची. कवी आणि भृगु ऋषी आणि कवी यांच्या पोटी शुक्राचार्यांचा जन्म झाला. आता शुक्राचार्य म्हटलं की मग पुन्हा इकडे भागवतामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. आणि या भृगु ऋषी आणि ख्याती यांच्या पोटी 2 पुत्र धाता आणि विधाता आणि 1 कन्या जी झाली तिचं नाव आहे श्री. आता हे जे धाता आहे तिच्या पोटी आयती झाली आणि विधाताईच्या पोटी नियती नावाची कन्या झाली. तर मेरू ऋषी जे आहेत त्यांच्याशी विवाह झाला आयती आणि नियती. मेरू ऋषींचा पुत्र जे आहे मृकंड ऋषी आणि नियतीचे पुत्र आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं नाव आहे प्राण. आता हे मृकंड ऋषी जे आहेत त्यांचे पुत्र म्हणजे मार्कंडेय ऋषी, ज्यांनी आपली दुर्गा सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिला. आणि जे चिरंजीवांपैकी सप्तचिरंजीवांपैकी मार्कंडेय ऋषी आहेत जे त्यांना प्रत्यक्ष देवीचं दर्शन झालेलं आहे. आत्ताच नाव आलं ते दधीची, ज्याचं नाव दुसरं नाव अश्वशिरा होतं. आता प्राणापासून प्राणाचे पुत्र जे आहेत त्यांचं नाव वेदशिरा. म्हणजे जवळपास नावं सारखेच येतात आणि आपलं त्यामध्ये कन्फ्युजन होतं म्हणून ते मुद्दाम आजच सांगत आहे. आता पुढे येतं तर एते मुनिहा क्षत्र लोकान सगैर भावयन एष कर्म दौहित्र संतान कथितस्तव. दौहित्र शब्द या ठिकाणी आला. दौहित्र याचा अर्थ मुलीचा मुलगा, मुलीची मुलगी. दौहित्र म्हणजे दोन्ही आलं, मुलगा असेल किंवा मुलगी, नात आहे ती मुलीची आहे. तर ते
एष कर्दम दौहित्र, कर्दम ऋषीपासून सगळं हे पुढे संतानं सुरू झालं. कर्दम देवती, कर्दम पुढे हे सगळं संस्थान. मग शृण्वतः श्रद्धानस्य सध्या पापहरा परम. आपल्यासाठी महत्त्वाचं काय? शृण्वतः श्रद्धानस्य सध्या पापहरा परः. विदुरा म्हणजे मैत्रेय ऋषी सांगतात, विदुरा या सर्व मुनीश्वरांनी संतती उत्पन्न केली. आत्ता जर आपण 100 नावं वाचलेली असतील तर त्या काळामध्ये या सृष्टीवर जेव्हा पॉप्युलेशन कमी होती त्यावेळेस सृष्टीचा जेव्हा विस्तार झाला तेव्हा या सगळ्यांनी ही सृष्टी भरून गेली होती. कर्दमांच्या वंशातील संतानांचे वर्णन मी तुला केलेलं आहे. आता हे जे वर्णन आहे, जो महापुरुष हे वर्णन श्रद्धापूर्वक ऐकेल त्याची मोठमोठी पापे हे कथानक ऐकल्यानंतर तात्काळ नाहीसे होतील. त्यामुळे आजही टी व्हीवर कोणाचंही भागवत लागलेलं असो, त्या भागवतकारांचं नावसुद्धा आपल्याला माहीत नसेल, पण जेव्हा आपण टी व्हीवर पाहतो तेव्हा हजारो लोक ते श्रवणासाठी बसलेले असतात. आता पुढे अजून आहेच आहे, म्हणजे संपलं नाहीत. स्वयंभू मनू आणि शतरूपा. म्हणजे मी पुन्हा त्या स्टेपवर पुन्हा थोडंसं रिपीट केल्यासारखं बोलत आहे का थोडंसं वेळ? हां ठीक आहे. आता जो थोडासा भाग राहिलेला आहे तो आपण उद्या पण घेऊ शकतो. आता फक्त लक्षात घ्या, कर्दम ऋषी, कश्यप ऋषी ज्यांना दुसरं नाव धर्म आहे, त्यांच्या 13 कन्या, कारण स्वयंभू मनू आणि शतरूपा यांच्या पोटी प्रसूती झाली. प्रसूती आणि दक्ष प्रजापती यांच्या 16 कन्या, त्यापैकी 13 कन्या या धर्माला दिल्या होत्या. धर्म म्हणजे कश्यप ऋषी 13 कन्या दिल्या होत्या आणि त्यांचा वंश जो आहे तो आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायचा आहे. खूप मोठा असा विस्तार आहे. मग अग्नी आहे, मग पितृगण आहे, मग शंकराचा. असा ह्या 4थ्या स्कंधातला पहिला अध्यायाचा हा पहिला भाग या ठिकाणी आज मी सादर केलेला आहे. त्यामुळे आपण आता या ठिकाणी थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय लक्षात राहील? भागवताची आरती. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. श्री वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा,
प्राणची कीर्तनकारांचा, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा, तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.